Namaskar. Welcome to Yash Academy. Dear students, in this video, I am going to discuss the most important multiple choice questions. These questions may help in upcoming examinations. हे असे प्रश्न आहेत की या प्रश्नामुळं तुमचे सगळे बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत. पण यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट समजून घ्यावा लागेल आणि नीट पाहावा लागेल. Now see, this is the question for you. COCl3xNH3 on reaction with excess of AgNO3 in aqueous gives 2 moles of AgCl as precipitate. Summation of oxidation state of cobalt in COCl3xNH3 and X is COCl3xNH3 and X याची बेरीज तुम्हाला सांगावी लागणार आहेत. ऑप्शन्स A7, B8, C9, D10. मग आता इथं आपण बघूया काय आहे. COCl3xNH3 gives twice of AgCl. बरोबर आहे. याचा अर्थ 1 Cl atom is in coordination pair. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ X is 5. So this is the formula CONH3 5 Cl2. So coordination, that is the oxidation state of cobalt in this complex, is a +3, and sum is oxidation state or number plus X is equal to 3 plus 5 is equal to 8. So B is the correct answer. Which of the following compounds will not give Hinsberg test from amines? Here options are given: NH2 NaCONH2, B CS3CONH2, C CS3CH2NH2, D CS3 NHCS3. बघा, in CH3CONH2 a lone pair of electron on nitrogen atom is delocalized by resonance and hence does not give Hinsberg test. So this B is the correct answer option. पुढचा पहा, the molecule which will undergo SN2 reaction with fastest rate. The rate of SN2 reaction, it increases with decrease in the steric hindrance near the leaving group. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे इथं ज्यावेळी न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो त्यावेळेस लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला असणार आहे तिथं स्टेरिक हिंड्रन्स कमी असायला पाहिजे. मग आता ही ऑप्शन जर आपण पाहिली ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये, तर इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे कारण इकडे अल्काइल ग्रुप आहे, इकडं कार्बन आहेत, म्हणजे इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. इथं पण स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे, इथंही स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. इथं मात्र स्टेरिक हिंड्रन्स हा कमी आहे. त्यामुळं दिलेल्या ऑप्शनमध्ये सी ऑप्शन हे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा पहा, विच अमंग द फॉलोइंग स्पेसीज हॅव वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यामधले इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ती अशी असणार आहे: CN मायनस म्हणजे किती झाले, 6 प्लस 7 प्लस 1 इलेक्ट्रॉन, सो टोटल 14 इलेक्ट्रॉन्स. O2 16 इलेक्ट्रॉन्स प्लस 2 इलेक्ट्रॉन्स 18 इलेक्ट्रॉन्स. 7 प्लस इथं काय असणार आहे 8 प्लस 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 16 इलेक्ट्रॉन झाले. O2 प्लस मध्ये 16 इलेक्ट्रॉन्स, पण इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, सो देर इज अ लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. सो इन ऑल देर आर 15 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं 1 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड म्हणजे कुठं असणार आहे, डी मध्ये असणार आहे, O2 प्लस मध्ये. सो करेक्ट ऑप्शन इज अ डी. Consider the following sequence of reactions and identify the unknown reagents A and B respectively. आता इथं जर पाहिलं आपल्याला तर इथं रिएक्टंट दिलेला आहे. पाया, दिस इज द रिएक्टंट CH3CH2CH2Br. So this is n propyl bromide reacted with A, it gives P. P treated with B, it gives 2-bromopropane isopropyl bromide. Here position is shifted, but you have to select the reagents A and B. So A काय असणार आहे, सगळ्यात इथं आपण जर पाहिलं याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की इट n propyl bromide undergoes dehydrohalogenation. Dehydrohalogenation is carried out by using
ॲक्वेस का अल्कोहोलिक अल्कली असणार आहे, तर अल्कोहोलिक अल्कली असणार आहे. म्हणजे अल्कोहोलिक अल्कली कुठं आहे, तर इथं आहे अल्कोहोलिक NaOH. आणि मग अल्कोहोलिक अल्कोहोल जर वापरलं तर इथं या कार्बन ॲटमवर Br आहे आणि या कार्बन ॲटमच हायड्रोजन. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड, दॅट इज द P इज नथिंग बट प्रोपीन. आणि या प्रोपीनवर HBrची ॲडिशन रिॲक्शन केली इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड, तर इथं हा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड हा मिळतो. त्यामुळे ए आणि बी या रिॲक्शनमध्ये काय असणार आहे, ए अल्कोहोलिक NaOH ॲट 80 डिग्री सेल्सिअस and B HBr CH3COH, that is acetic acid. So this is the correct answer option. Which one of the following has the most highest negative electron gain enthalpy? Options are given: A lithium, B sodium, C fluorine, D Cl. जर ते आपण पाहिलं तर सिक्वेन्स कसा आहे बघा, सर्वात जास्त Cl, त्यानंतर फ्लोरीन असेल, त्यानंतर ही डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, सर्वात कमी सोडियमचे आणि सर्वात जास्त Clचे असणार आहे, म्हणजे डी करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. Now this is very interesting. You are given again N-propyl bromide is treated with alkali sodium hydroxide in presence of alcohol, that is ethanol. So dehydrohalogenation takes place. Correct. So there is a formation of propene. So A is nothing but propene. But when it is treated with acidic dilute mineral acids like dilute H2SO4, it gives propane 2-OL, that is isopropyl alcohol. And when treated with that is the hydroboration oxidation process, B2S6 in presence of THF, त्यामुळं अँटी मर्कॉनिकॉब्स ॲडिशन आणि पहिल्यामध्ये मर्कॉनिकॉब्स ॲडिशन होईल आणि इथं प्रोपेन 1-OL हा प्रॉडक्ट सी मिळू शकेल. त्या ऑप्शन्स बघा, ए प्रोपेन 1-OL अँड प्रोपेन 2-OL, B propane 2-OL and propane 1-OL. So B is the correct answer option. कारण B आणि C रिस्पेक्टिव्हली म्हटलंय, त्यामुळे प्रोपेन 2-OL पहिल्यांदा येईल, प्रोपेन 1-OL नंतर येणार आहे. सी ऑप्शन करेक्ट असणार. This is the last question of this video. Then I will stop here. Spin only magnetic moment, here spelling mistake, M राहिलंय. The spin only magnetic moment of V2O5 in Bohr magneton is options A 0, B 1.73, C 2.84, D 3.87. आपण बघूया. Electronic configuration, atomic number is 23, that of vanadium is a argon 3d3 4s2. And here oxidation state of V in V2O5 is +5. +5 असेल त्यावेळेस हे 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स वापरात मध्ये आले, त्यामुळे देर इज नो एनी इलेक्ट्रॉन. सो 0 इलेक्ट्रॉन्स इन 3d ऑर्बिटल. आणि जर 0 इलेक्ट्रॉन्स असतील तर मॅग्नेटिक मुवमेंट इज ऑल्सो 0. सो ए इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. सो मला वाटतं हे तुम्हाला निश्चित समजलेलं असणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.